न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जव्हार तालुक्यातील आपटाळे गावातील लोककलाकारांकडून सिन्नर येथे विविध कला सादर। सांस्कृतिक विभागातर्फे दिनांक 16-17 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक सिन्नर येथे 2 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले असून जव्हार तालुक्यातील ढोल पथक व तारपा नृत्य रुईचा माथा येथील महिलांनी सहभाग नोंदवला आहे। सिन्नर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहातील महाकवी वामनदादा कर्डक रंगमंचावर सुरुवातीला आदिवासी परंपरेतील ढाक वादन व गायन सुरुवात करून कार्यक्रमाला सुरुवात केली। ढाकवादक मोहन दखणे, पंडित किन्नर गायन सोमा किन्नर, भाऊ बांबरे, महादू दखणे, शंकर भोरे, धाकल किन्नर यांनी गायन करून आदिवासी देव देवतांना, निसर्ग देवतेला, कनश्री मातेला नमन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। तारपा नाच रुईचा माथा येथील आदिवासी महिला कलाकाराने उत्कृष्ट नृत्य सादर करून एकतेच प्रतीक दाखवून आदिवासी लोकनृत्य तसेच तारपा वादन व नृत्याचे महत्त्व सांगितले। तसेच ढोल पथक जव्हार तालुका आपटाळे येथील ढोल पथकातील ढोल वादक महादू सोरे, सोमा किन्नर व भाऊ बांबरे, मोहन देखणे, विलास किन्नर, संजय किन्नर, धवळ भोरे, पंडित किन्नर, शंकर बांबरे, धवळ किन्नर, रमेश किन्नर इत्यादी कलाकारांनी उत्तम नृत्याचे प्रदर्शन सिन्नर येथे केले। बोहाड्याचे सादरीकरण करताना देवदेवतांचे मुखवटे धारण करून नरसिंह, रावण व मसासूर इत्यादी देव देवतांचे मुखवटे धारण करून कलाकाराने आपली कला सादर केली। या कार्यक्रमात सहकलाकार व नियोजन एडव्होकेट संजय रानडा, राजन वैद्य यांनी केले आहे। आदिवासी महोत्सव सिन्नर येथे 2 दिवस चालणार असून जव्हार तालुक्यातील आपटाळे गावातील लोककलाकाराने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे व आपली कला सादर करताना दिसून येत आहेत। इंडिया न्यूज 28 जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट।